नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक बुधवंत, केवी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आपलं सर्वांचं 12वी राज्यशास्त्र या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 प्रकरणांचा अभ्यास केला, म्हणजे जवळपास आपले अर्धा अभ्यासक्रम हा पूर्ण झालेला आहे. उरलेली 3 प्रकरणं आपल्याला या पुढील तासामध्ये आपल्याला व्हर्च्युअल लेक्चरच्या माध्यमातून घ्यायची आहेत. आपण 4थ्या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. 4थ्या प्रकरणाचं नाव आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. आपण लोकशाही समाजामध्ये राहतो आणि लोकशाही समाजामध्ये विचारांची भिन्नता असते, म्हणजे वेगवेगळे विचार असतात. भारतीय लोकशाही समाजात अशी विविधता आहे, भिन्नता आपल्याला दिसून येते. कारण भारतामध्ये वेगवेगळ्या जाती, धर्म, वंश, भाषा, संस्कृती यामुळे ही विविधता आलेली आहे. म्हणूनच भारताला विविधतेने नटलेला देश असं म्हटलं जातं. कारण भारतामध्ये अनेक जातीचे लोक आहेत, अनेक धर्माचे लोक आहेत. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते, तिथली संस्कृती वेगळी आहे आणि यामुळे अशा प्रकारची विविधतेने नटलेला हा भारत देश तयार झालेला आहे. भारताने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाही समाजामध्ये भारत राहतो आणि यामध्ये अशा विविधता आणि वेगवेगळ्या विचारांचा स्वीकार करून हा देश हा पुढे जात आपल्याला दिसून येतो. परंतु या विविधतेमुळेच समाजामध्ये अनेक वेळास असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं पण आपल्याला दिसून येतं. अनेक वेळेस धार्मिक तेढ, भाषीय तेढ, दंगली, हिंसाचार, आंदोलनं ही झालेली आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारच्या दंगली आणि अशा प्रकारचा असंतोष निर्माण होऊ नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्याचं सगळ्यात पहिलं काम असतं. म्हणजे राज्याने देशामध्ये शांतता निर्माण करण्याचं, त्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य निर्माण करण्याचं, ह्या ज्या दंगली आहेत, उठाव आहेत, असे हिंसाचार आहेत, हे होऊ न देता सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता निर्माण करणं हे राज्याचं प्रथम काम आहे, पहिलं काम आहे. राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी, म्हणजे त्या देशाची जर प्रगती घडून यायची असेल, त्या देशाला जर जगामध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर अशा प्रकारे असंतोष न होऊ देता शांतता आणि स्थैर्य याची आवश्यकता त्या देशाला असते. समाजातील वेगवेगळ्या गटांना एकत्र घेऊन त्यांच्यामध्ये सामंजस्य कसं निर्माण होईल, सगळ्या गटांना सामोपचाराने बरोबर घेऊन राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं व एका शक्तिशाली राष्ट्राची निर्मिती करणं, त्याची उभारणी करणं, हे काम राज्याला त्या ठिकाणी करावं लागतं. या प्रक्रियेला राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची प्रक्रिया असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न निर्माण होईल, काही वेळेस आपण राज्य म्हणतोय, काही वेळेस देश म्हणतोय, काही वेळेस राष्ट्र उभारणी किंवा राष्ट्र उभं करायचं म्हणतोय. मग काही वेळेस आपण त्याला देश म्हणतो किंवा राज्य म्हणतो, तर काही वेळेस त्याला राष्ट्र म्हणतो. आपण याचा अभ्यास 11वीला आपण केलेला आहे. राष्ट्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, राष्ट्र कशाला म्हणायचं, राष्ट्रवाद कशाला म्हणायचं, याचीच आपण पुन्हा एकदा उजळणी किंवा पुन्हा एकदा त्याला बघू. म्हणजे नेमकी राष्ट्र कशाला म्हणायचं, राज्य कशाला म्हणायचं किंवा राष्ट्रवाद कशाला म्हणायचं, याचा अभ्यास आपण पुन्हा एकदा थोडक्यामध्ये करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आता राष्ट्र कशाला म्हणायचं, तर राष्ट्र म्हणजे आपण सगळे एक आहोत या भावनेने एकत्र आलेला समुदाय, म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण होतं. आपण सगळे एक आहोत ही जी भावना आहे, म्हणजे या भावनेतून राष्ट्र हे निर्माण होतं. या भावनेने एकत्र आलेला असा समुदाय तो स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय ओळख निर्माण करतो. वेगवेगळ्या घटकांनी ते एकत्र आलेले असतात. आता हे एक जी भावना आहे, आपण एक आहोत, ही भावना निर्माण होण्यासाठी अनेक घटक त्याला कारणीभूत असतात. त्याच्यामध्ये समान धर्म हा एक घटक असतो, समान संस्कृती, समान भाषा, समान इतिहास, समान राजकीय आकांक्षा, या सगळ्यातून आपण एक आहोत ही भावना निर्माण होते. आणि ही जी वेगळेपणाची भावना आहे याच्यातून राष्ट्र निर्माण होतं. मग राष्ट्रवाद कसा निर्माण होतो? राष्ट्रवाद
ही एक राजकीय अस्मितेची भावना आहे. जसं राष्ट्र ही जशी भावना आहे तशीच ही सुद्धा वेगळेपणाची भावना आहे. आपण एक आहोत परंतु आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. ही जी भावना आहे यातून राष्ट्रवाद निर्माण होतो. या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव होते. समुदायामध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी जे घटक असतात, वंश, भाषा, समान संस्कृती, धर्म, या घटकांमुळे राष्ट्रवाद निर्माण होण्यास मदत ही होताना आपल्याला दिसून येते. यातून राष्ट्रवाद निर्माण होतो. म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रवाद हे दोन घटक या ठिकाणी स्पष्ट झाले. मग आता राज्य कशाला म्हणायचं? जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्काची ते मागणी करतात, आमचं स्वतंत्र आम्हाला देश असायला पाहिजे, अशी त्यांच्यामध्ये जेव्हा भावना निर्माण होते, त्यावेळेस म्हणजे समान राजकीय आकांक्षा त्यांच्यामध्ये जेव्हा निर्माण होते, तेव्हा त्या ठिकाणी त्या राष्ट्राला राज्याच्या दिशेने त्याची वाटचाल ही सुरू होते. राज्य निर्माण होण्यासाठी 4 महत्वाचे घटक असतात. पहिला घटक सार्वभौमत्व, भूप्रदेश, शासन संस्था आणि लोकसंख्या. हे 4ही घटक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्या ठिकाणी राज्य निर्माण होतं. राज्यामध्ये वेगवेगळे धर्म, पंथ, भाषा, संस्कृती, वंशाचे लोक असू शकतात. हे सर्व लोक एकत्र येऊन प्रयत्न करतात तेव्हा राज्याची निर्मिती होते. हे सगळ्या लोकांमध्ये एकीची भावना असणं आवश्यक असतं. म्हणजे राष्ट्रातून राज्याकडे जातं आणि जेव्हा स्वतंत्र कोणत्याही प्रकारचं बंधन त्याच्यावर नसताना ते जेव्हा देश त्या ठिकाणी स्वतंत्र होतो तेव्हा त्याला राज्य असं म्हटलं जातं. त्याच्यावर कुठलंही परकीय सत्ता ही नसते. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता ही असते. जगातील अनेक देशांमध्ये अशी विविधता आहे, त्यामुळे तिथे राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी अनेक समस्यांना त्यांना सामोरं हे जावं लागतं. आता भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची विविधता आहे. अमेरिका, जगामधले अनेक देश आहेत तिथे वेगवेगळी अशी विविधता आहे. त्यामुळे तिथं एकीची भावना निर्माण करणं किंवा एक राष्ट्र निर्माण करणं यासाठी अनेक अडचणी ह्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. एक राष्ट्र उभं करण्यासाठी नेमकी राज्याची भूमिका काय असावी? आता राज्य स्वतःची प्रगती करण्यासाठी त्याला अनेक उद्दिष्ट ही पूर्ण करावी लागतात. अनेक उद्दिष्टांचा सामना करून ते आपलं पुढे हे जात असतात. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासारखी मूल्य, तसेच आर्थिक प्रगती, सामाजिक परिवर्तन, या सगळ्या गोष्टींना पुढे घेऊन राज्याला स्वतःची प्रगती ही करायची असते. त्यामुळे राज्याची भूमिका ही महत्वपूर्ण ठरते. आता राज्याला नेमकी कुठल्या भूमिकेतून जावं लागतं? त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणं. राज्य शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करतं. राज्याचं पहिलं जे काम आहे ते म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणं. त्याचबरोबर राज्याचं पहिलं काम आहे ते म्हणजे परकीय आक्रमणापासून त्या देशाचं संरक्षण करणं. यालाच राष्ट्र उभारणी असं सुद्धा म्हटलं जातं. देशाचं संरक्षण करणं, संविधानाचं संरक्षण करणं, राजकीय व्यवस्था टिकवणं, यात राज्याची भूमिका ही महत्वपूर्ण असते. ही सगळी कामं राज्याला त्या ठिकाणी करावी लागतात. त्यानंतर त्याचं पुढचं महत्वाचं काम आहे ते म्हणजे आर्थिक प्रगती. त्या देशाला जर आपली प्रगती केली तरच तो देश त्या ठिकाणी टिकू शकतो, ते राज्य टिकू शकतं. म्हणून राज्याला आपल्या देशाची प्रगती ही करावी लागते आणि प्रगती करण्यासाठी मग औद्योगिक, कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा ह्या घडवून आणाव्या लागतात. देशाच्या औद्योगिक आणि कृषी विकास याबरोबरच राज्याची आर्थिक प्रगती कशी होईल यासाठी राज्याची भूमिका ही महत्वपूर्ण असते. राज्याला अनेक बाबतीमध्ये त्या ठिकाणी काम करावं लागतं. आर्थिक स्थैर्य निर्माण करणं व लोकांचं आर्थिक हित साध्य करणं. लोकांना जर चांगला पैसा आला तर ते राज्य त्या ठिकाणी टिकू शकतं व लोकांना चांगल्या चांगल्या सुविधा कशा मिळतील, आर्थिक प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न हे राज्याला करावे लागतात. राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणं याच्यामध्ये आवश्यक असतं. त्यानंतर पुढचं राज्याची भूमिका आहे ती म्हणजे राष्ट्र उभारणी. समाजामध्ये जी काही विविधता आहे ती विविधता असून सुद्धा त्यामध्ये फूट पडणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची आहे. आता अनेक देशांमध्ये वेगवेगळे समाज आहेत, वेगवेगळ्या भाषा संस्कृतीचे लोक आहेत, तरी सुद्धा त्याच्यामध्ये फूट कशी पडणार नाही, त्यांच्यात वादविवाद कसे होणार नाही, तिथं शांतता आणि स्थैर्य कसं राहील यासाठी राज्याने प्रयत्न करणं हे आवश्यक आहे.
त्यासाठी राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. चौथा महत्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे शासन. राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग असणं याला सुशासन असं म्हटलं जातं. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने लोकांचा सहभाग हा घेतलेला असतो. कारण लोकशाहीची व्याख्यामध्ये सांगितलं लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरिता चालवलेलं शासन. म्हणजे लोक हे त्यामध्ये महत्वपूर्ण असतात, मध्यवर्ती असतात. आणि लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असणं याला सुशासन असं म्हटलं जातं. या प्रक्रियेलाच लोकशाहीकरण अथवा लोकसहभागी राज्य असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे शासनाने जर जास्तीत जास्त लोकांचा सहभाग करून घेतला तर ते एक सुशासनाकडे ती व्यवस्था ही जात असते. पुढचं राज्याचं महत्वाचं काम आहे ते म्हणजे लोककल्याण. राज्याचं जे पहिलं काम आहे ते म्हणजे लोकांचं कल्याण करणं. जास्तीत जास्त लोकांचं कल्याण कसं साध्य होईल यासाठी प्रयत्न करणं. समाजामधला जो दुर्लक्षित घटक आहे त्यासाठी सामाजिक न्याय, समानता या तत्वांचा वापर करून समाजामधल्या दुर्लक्षित घटकाचं दुःख दूर करणं, त्याला समाजाच्या पुढारलेल्या घटकाबरोबर कसं घेऊन जाता येईल, समाजातील सगळ्या लोकांना शासनाच्या योजना कशा मिळतील, त्यांची प्रगती कशी होईल, लोककल्याण कसं साधलं जाईल, यासाठी जी महत्वाची जबाबदारी आहे ती राज्याची असते. आणि राज्याने कुठल्याही नागरिकांमध्ये भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला लोककल्याण त्याचं कसं होईल, त्याच्यापर्यंत सुविधा कशा पोहोचतील यासाठी प्रयत्न करणं याला लोककल्याण असं म्हटलं जातं. आणि राज्याची भूमिका या सगळ्यांमध्ये महत्वपूर्ण असते. अशा पद्धतीने राज्य आणि सुशासनाची ही संकल्पना आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. राष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्याची ही भूमिका ही महत्वपूर्ण या ठिकाणी ठरते. यानंतर आपण पुढच्या तासिकेला राष्ट्रीय एकात्मता हा घटक पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या अभ्यासाची काळजी महाविद्यालय घेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर येणारे व्हिडिओ सहजासहजी पाहायचे असतील तर आपण या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.